पाण्यातून एकमेकीचे श्री क्षेत्र नाणीजधाम येथे नाथांचे माहेरी वाजत गाजत उत्साहात ज्येष्ठा गौरीचं आवाहन करण्यात आले। नाणीजधाम येथे जसं गणरायाला वाजत गाजत मिरवणुकीने आणलं जातं, तसंच ज्येष्ठा गौरीला सुद्धा मोठ्या थाटामाटात मिरवणुकीने आणलं जातं। आज गणपती आपल्या कोकणामध्ये गणपती हा महत्त्वाचा उत्सव आहे आणि गणपती आल्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी आज गौरीचं मूळ येतं असं म्हटलं जातं। गौरीचं मूळ याचा अर्थ काय, ती गवर जी आहे ती माहेरवसीन आहे। आपल्या कोकणामध्ये गवर म्हणून आणली जाते, म्हणजे गणपतीची बहीण म्हणून आणली जाते आणि देशावर लक्ष्मी आणल्या जातात। लक्ष्मी ह्या गणपतीच्या दोघीजणी बायका आहेत, जिचं नाव आहे रिद्धी आणि सिद्धी, आणि इकडे बहीण म्हणून आणली जाते। तेव्हा गौरीचं मूळ आणायचं अशी पद्धत आहे। जिथे जिथे गवर आणली जाते, ज्या ज्या घरामध्ये, आपल्या कोकणामध्ये अशी पद्धत आहे की प्रत्येकाच्या घरी गवर आणली जाते असं नाही। आपल्या जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाममध्ये गणपतीसोबत गवर आणली जाते। तशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच फॅमिलींमध्ये गवर आणली जाते, बऱ्याच फॅमिलींमध्ये गवर आणण्याची पद्धत नाही आहे। तर ही जी गवर आहे, ही गवर आज आणताना आज गौरीचं मूळ येतं। गौरीचं मूळ म्हणजे काय, तर गवर ही एक निर्गुण स्वरूपामध्ये तिला आज आपण निमंत्रित करतो, म्हणून सर्वजण ह्या महिला सजून नटून थटून आलेल्या आहेत, माहेरवसनी सगळ्या आलेल्या आहेत। आणि आज ह्या पाण्याचा प्रवाह जो आहे, ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जिथे झरा असतो, म्हणजे उपजतच जमिनीतून पाणी बाहेर येत असतं, अशा ठिकाणी जमायचं असतं सगळ्यांनी आणि तिथून 5 खडे, त्या पाण्यातून 5 खडे काढायचे असतात, त्यात पाणी घ्यायचं असतं। हा जो कलश आहे, या कलशामध्ये पाणी त्यातलं भरून घ्यायचं आणि त्याच्यातच 5 खडे घ्यायचे असतात। म्हणजे 5 खडे म्हणजे काय, तर गौरीचा आत्मा, अपान व्यान समान उदान आणि प्राण असं पंचवायूचं ते प्रतीक म्हणून 5 खडे घेतले जातात आणि याच्यामध्ये त्या कलशामध्ये घेतले जातात। म्हणजे तिथे गौरीचं निर्गुण स्वरूप आलं आहे असं समजलं जातं। आणि मिरवणुकीनं आता गौर ही जी आहे ती घेऊन गणपतीजवळ त्याची प्राणप्रतिष्ठा होईल आणि तिथे मग तिला सगुणात्मक करण्यासाठी, कारण ती निर्गुण स्वरूपात आहे, तिला सगुणात्मक करण्यासाठी काही जण मुखवटा फक्त वापरतात, काही कोकणामध्ये हातापायाची गवर मानली जाते, काही जणांनी नुसता चेहराच ठेवला जातो, काही जण त्याच्या वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल वापरून गवर आली असं समजलं जातं। आणि ती 1.5 दिवस आपल्या भावाकडे आलेली आहे आणि मग 1.5 दिवसानंतर तिचं माहेरपण पूर्ण झाल्यानंतर ती पण आपल्या सासरी निघून जाते असा एक समज आहे। म्हणून गौरीचं विसर्जन गणपती विसर्जनासोबत केलं जातं। म्हणून आपण आता सर्वजण इथे आलेलो आहोत आपल्या या पीठामध्ये, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाममध्ये दरवर्षी आपल्या पीठाचा म्हणजे आपल्या आश्रमाचा गणपती येत असतो आणि त्यासोबत तिसऱ्या दिवशी आपण गवर आणतो, ही नेहमीची प्रथा आहे। नाणीज जवळील कशळी येथील पाणवठ्यावरून 5 खड्यांच्या रूपात अर्थात पार्वती मातेच्या मूळ रूपाला कलशामधून आणलं जातं। तेरड्याची फुलं आणि गौरीचे डोळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रानफुलांना या दिवशी विशेष महत्त्व असतं। नाथांचे माहेरी सुवासिनींनी गौराईचं औक्षण करून स्वागत केलं। श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गौराईची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। इथे गौराईची मूर्ती स्वरूपात सुद्धा पूजा केली जाते। सजवलेल्या गौराईचं रूप फार साजिरं आणि लोभसवाणं दिसत होतं।
उत्तरं नवदेवेशां अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवतात. परत प्राण ज्याला म्हणतात, ज्याला आकलच वेगळी असते, तर ती कधी होईल? सुखाच्या आणि आनंदाच्या सोनपावलाने आलेल्या गौराईमुळे महिला वर्गात विशेष आनंद दिसून आला. यावेळी शेकडो महिलांनी झिम्मा फुगड्यांसह पारंपरिक गीतांवर ठेका सुद्धा धरला. परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांनी सुरू केलेली ही गणेशोत्सवाची आणि ज्येष्ठा गौरी आवाहनाची परंपरा गेली कित्येक वर्षे नाणिक क्षेत्री आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.